येणार आहोत आणि इयत्ता 4थी मध्ये प्रवेश करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं अपेक्षित आहे, की आपण इयत्ता 3री मध्ये चांगले गुण संपादन करणार आहात. मिशन आरंभ परीक्षेच्या सराव चाचणीमध्ये आपण 3रीच्या वर्गातही चांगले गुण संपादन केलेले आहात. अशी आपली एक आपण ज्याला म्हणतो बेस हा आहे, असे पकडून आपण पुढचा भाग घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला आज जे शिकायचं आहे 4 ते 5 अंकी संख्या. आपण 3री मध्ये 3 अंकी संख्यापर्यंत वाचन, लेखन, त्यांची स्थानिक किंमत, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हा सगळा भाग आपल्याला माहीत आहे, ज्ञात आहे, अशी एक आपलं पूर्वज्ञान अपेक्षित या ठिकाणी धरलेलं आहे आपण. असो. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय आता. म्हणजे 3 अंकी संख्या आपल्या सर्वांना वाचता येते, असं आपण गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर आपण आता 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी अशा आपण संख्यांचं वाचन कसं करायचं, ते आपण आज बघणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आता मी तुम्हाला सांगतो बघा, थोडंसं तुम्हाला मी आपल्या पूर्वज्ञानाला थोडासा उजाळा देतो. आपल्याला ज्या संख्या माहीत आहेत, त्या 3 अंकी संख्या आहेत. समजा उदाहरणार्थ हे बघा, ही संख्या फळ्यावर लिहिलेली आहे मी 415. 415 ही जी संख्या मी फळ्यावर लिहिलेली आहे, अपेक्षित असं आहे की ही संख्या आपल्या सर्वांना वाचता येते. कारण आपण इयत्ता 3रीचे विद्यार्थी आहात. 415 ही संख्या वाचत असताना आपल्याला त्यातील जे अंक आहेत, कोणत्या 3 अंकापासून ही संख्या बनलेली आहे? 4, 1 आणि 5 या 3 अंकांपासून ही संख्या बनलेली आहे. या 3 अंकांचा समावेश या संख्येमध्ये आहे आणि ती 415 ही संख्या आहे. मग 415 जर बघितली आपण, तर ह्याच्यातील प्रत्येक अंकाचं जे स्थान आहे, त्याला अनुसरून ही संख्या बनत असते बघा. मग 415 जर बघितली आपण, थोडीशी मोठी लिहितो मी आता, पुन्हा ती संख्या लिहिणार आहे मी. ही 415 संख्या आहे. याच्यामध्ये हा जो 5 असतो तो एकक असतो. 1 जो असतो तो दशक असतो आणि 4 जो असतो तो शतक असतो. जेव्हा संख्या ही एकक, दशक आणि शतक या 3 स्थानांचा उपयोग करून संख्या बनते, तेव्हा ती 3 अंकी संख्या बनते आणि आपण तिला 415 असं वाचतो बघा. मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 5 हा एकक आहे, 1 हा दशक आहे आणि 4 हा शतक आहे. याच्या स्थानिक किमतीही तुम्हाला माहित असेल, परंतु त्याबद्दल काय आज आपण बोलणार नाहीये. स्थानिक किंमत त्या ज्या संख्यांची ती आपण उद्या आपल्याला तो घटक आपला उद्या आहे. परंतु आज फक्त मी तुम्हाला पूर्वज्ञान केलं, की जी 3 अंकी संख्या तुम्ही सगळ्यांना वाचता येते तुम्हाला, तर ही अशा प्रकारे बनलेली संख्या असते. तिच्यामधनं एकक, दशक आणि शतक. बऱ्याचदा आपल्याला जेव्हा संख्या विचारतात, तेव्हा आपण काय बोलतो? 5 इकडचा आहे, 4 इकडचा आहे, 1 मधला आहे, अशा स्वरूपामध्ये शक्यतो आपण बोलायचं नाही. कारण काय? तर आपण इयत्ता 3री 4थी मध्ये शिकत आहोत आणि तुम्ही सगळे स्कॉलर विद्यार्थी आहात. मग आपली अपेक्षा अशी आहे, की आपण गणितीय भाषेचा वापर केला पाहिजे. मग 5 इकडून ये असं नाही बोलायचं. काय बोलायचं? 5 एकक स्थानी आहे, 1 दशक स्थानी आहे किंवा 4 शतक स्थानी आहे. आलं लक्षात? ठीक आहे. अशा 3 अंकांपासून संख्या बनलेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढे जायचं आहे. पहिल्यांदा आपण एक भाग पाठांतर करायचा आहे बघा. संख्यांचं वाचन करत असताना आपण एक भाग पाठांतर करायचा आहे. उजवीकडून डावीकडे जाताना लक्षात ठेवायचं, माझा हा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे. उजवीकडून डावीकडे जाताना एकक, दशक, शतक इथपर्यंतचा 3 घरं जे आहेत, 3 स्थानं जे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. ह्याच्या पुढे जायचं मला आता. इथं राहील हजार, पुढचं राहील हजार म्हणतो मी त्याला. मला थोडीशी जागेची कमतरता आहे इथं लिहिला. तर 10,000 म्हणतो मी. म्हणजे याला म्हणू आपण दशहजार. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असे मी
किती घरं केले आहेत? 1 2 3 4 5. मी फक्त तुम्हाला परिचय करून देतोय. संख्या वाचनाची जी ट्रिक आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला नंतर पुन्हा आखून व्यवस्थित सांगणार आहे. फक्त सध्या मी तुम्हाला काय करतोय, घरं सांगतो. मग हे किती घरं झाले? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 पैकी हे जे 3 घरं आहेत, एकक, दशक, शतक हे तुम्हाला पूर्वीपासूनच माहिती आहे. 3 अंकी संख्या माहीत असल्यामुळे. मग नव्याने घरं कोणते आले? तर शतकच्या नंतर 1000 असतो आणि 1000च्या नंतर 10,000 असतो. हे 2 घरं नव्याने आलेत बघा. म्हणजे 1 2 3 4 5 ज्यावेळी आपल्याला संख्या 5 अंकी लिहायची असते, त्यावेळी आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे? 10,000 पर्यंत गेलं पाहिजे. ठीक आहे. मग भले तुमचे त्यातले अंक काही का असेनात, परंतु 5 अंकी संख्या म्हणजे 10,000 पर्यंतचे स्थान असतात. ह्याच्या पुढे जाऊन आता 10,000च्या नंतर आणखी जर पुढे जायचं म्हटलं, तर काय राहतं? लक्ष. त्याच्या पुढे जाऊन आणखीन काय राहील? दशलक्ष. त्याच्या पुढे जाऊन काय राहील? कोटी. त्याच्या पुढे जाऊन काय राहील? दशकोटी. मी तुम्हाला आज दशकोटीपर्यंत वाचनाचं शिकवणार आहे बघा. एकदम सोपं आहे. फक्त पाठांतर काय व्हायला पाहिजे? आपल्या कामाचे आज रोजी तुम्हाला 4थी मध्ये या अंकांपर्यंतच्या संख्येचा अभ्यास येणार आहे. परंतु तुम्ही 4थी झाल्यानंतर पुढच्या वर्षी 5वी जाणार आहात. त्यावेळी तुम्हाला शिष्यवृत्ती तर आता नाहीये, परंतु नवोदयचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी करणार आहात, त्यावेळी तुम्हाला या संख्या वाचन फायदेशीरच पडणार आहे. आज तुम्हाला 4थीतच मी जवळपास 5 आणि 2 7 अधिक 2 9 अंकी संख्यांचं वाचन शिकवणार आहे. असो, जे आपल्या इयत्तेला अनुसरून आहे ते हे 5 घरं आहेत. अशी अपेक्षा आहे की हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या. तुम्हाला फक्त 1च मिनिट वेळ देतो मी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असे कप्पे करून तुम्ही लिहून घ्या. आता तुम्ही म्हणाल हे कप्पे करण्याचा काय म्हणजे काय उपयोग आहे? तर तुम्हाला थोड्या वेळानंतर मी जे शिकवणार आहे, त्यावेळी तुम्हाला त्या कप्प्याचा अनुभव येईल. पहिल्यांदा फक्त तुम्ही 1च मिनिटात एवढं लिहून घ्या वहीवर. जवळपास 341 विद्यार्थी जॉइन झाले आहेत बघा. याच्यामध्ये संभाव्य चूक होण्याची अशी एक शक्यता असते. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून ती होणार नाही. परंतु शक्यता एक अशी असते, की आपण उजवीकडून डावीकडे जाताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं गेलो. परंतु कधी-कधी उलटं लिहिलं जातं. शक्यतो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा नाहीये. परंतु चूक कुणाकडूनही होऊ शकते. हे सत्यही नाकारता येत नाही. ठीक आहे. लिहिलं असेल तुम्ही. आता मी तुम्हाला एकक, दशक, शतक आपण याला शॉर्ट फॉर्म वापरूयात. एककला आपण याच्या पुढे ए म्हणणार आहोत. दशकला आपण याच्या पुढे द म्हणणार आहोत. शतकला आपण श म्हणणार आहोत. हजारला आपण ह म्हणणार आहोत. आणि 10,000ला आपण ह म्हणणार आहोत. ए, द, श, ह, द, ह. ह्या 5 जे घरं आहेत, त्याचा जो शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण त्याला. आपल्याला प्रत्येक वेळी पूर्ण नाव घेणं म्हणजे आपल्याला पण ते थोडंसं जड वाटतं आणि गरज पण नाही त्याची. ठीक आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे त्याचे जे शॉर्ट फॉर्म आहेत, ते काही वेगळं काही नसून फक्त त्यांच्या स्थानाचं पहिलं अक्षर एककचा एक असे आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत बघा. आवाज येतोय का मग रिंगचा कुणाच्या तरी? नाही मला तर नाही येत. हां, मला रिंग येत होती कुणाची तरी अशीच. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इतकं तुम्ही लिहून घेतलेलं असेल. आता मी पुन्हा थोडंसं छोटं अक्षर काढून याच्या पुढे जातो बघा. मी तुम्हाला बोललो आहे 9 अंकी. पहिल्यांदा 9 स्थानांचा परिचय आपला झाला पाहिजे. आता जाऊयात. इथं पहिला आहे ए, हा झाला एकक. हा दुसरा आहे द, हा झाला दशक. हा तिसरा आहे श, हा झाला शतक. आता हा चौथा आहे ह, हा झाला हजार. नंतर द ह, हा झाला 10,000. त्यानंतर हा झाला ल, याला आपण लक्ष म्हणूयात. नंतर याला आहे दल, म्हणजे काय?
जसा 1000 नंतर 10,000 आला तसा लक्ष नंतर दल आला म्हणजे दशलक्ष. त्याच्यानंतर तो असेल तुमचा कोटी आणि त्याच्यानंतर को म्हणजेच काय दश कोटी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 अंकी जी संख्या होईल त्याचे 9 स्थानांचे नाव मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्ही मगाशी जे 5 स्थानांचे लिहिले त्याच्यातच ऍड करून डाव्या बाजूला उरलेले लिहिले तरी चालतील किंवा नव्याने 9 घरं केले तरी चालतील. तुम्हाला फक्त अर्धा मिनिट वेळ देतो मी, पटकन हे घरं करून घ्या. ठीक आहे, तुमचे 9 स्थान तयार झाले असतील. आता हे बघा, असं काही नाही का तुम्हाला लगेच आजच सगळे घरे लक्षात राहतील. तुम्हाला फक्त पाठांतर हेच करायचं आहे. एकक दशक शतक हे तुम्हाला पूर्वीचं माहित आहे. 1000 10,000 लक्ष दशलक्ष आणि कोटी दशकोटी म्हणजे हे 2 हजारचे 2 लक्षचे 2 आणि कोटीचे 2 असे 6 घरं आहेत. परंतु तसे ते 3च नाव आहेत त्यांचे, परंतु 6 घरं आणि पहिले 3 असे 9 अंकी संख्या आपण एका चुटकीत वाचायला शिकणार आहोत. फक्त आपल्याला बेसिक काय गोष्ट गरजेची आहे की आपल्याला हे नाव स्थानांचे नाव जे आहेत ते आपल्याला सिरियली पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे जर 9 नावं आपल्याला ह्याच्यामध्ये पण मी एक शॉर्टकट देणार आहे तुम्हाला. पूर्ण 9 स्थानं तर माहित असणं गरजेचंच आहे. परंतु वाचन करताना आपल्याला 9 ची गरज नाही. आता ते कसं ते तुम्हाला सांगतो. हे बघा, उदाहरणार्थ पहिल्यांदा काय करूयात आपण, एखादी संख्या जर आपल्याला लिहायची असेल, 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या, 5 अंकी पर्यंतच जाऊया. 5 अंकीचे आपण वाचन लेखन शिकूयात आणि त्यानंतर 6 7 8 अंकीचं घेऊयात. ठीक आहे, पहिल्यांदा 5 अंकीचं घेऊयात. मग आता उदाहरणार्थ अशी एखादी संख्या लिहिली. आपल्याला काय करायचं आहे, कुठली पण संख्या पहिल्यांदा वाचन शिकवतो, नंतर लेखन शिकवतो. ठीक आहे, ही संख्या जर दिली तुम्हाला, हे बघा या ठिकाणी मी फळ्यावर एक संख्या लिहिली आहे, दिसते का सगळ्यांना? अर्थात बघा ही संख्या आहे असं समजूयात की आपल्याला वाचता येत नाही, आपण नव्याने शिकणार आहोत. ठीक आहे, आता ही 5 अंकी संख्या आहे, ही आपल्याला वाचायची आहे. अपेक्षा अशी आहे की मगाशी मी जे तुम्हाला स्थानिक किमतींचे जे घरं सांगितले, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी इथपर्यंत तुमचे घरं पाठ करायचे आहेत तुम्ही. ठीक आहे, कुठल्याही संख्येचे आपण काय करायचं, सुरुवातीच्या काही दिवस आज मला शिकवलंय मी, तुमचा थोडासा सराव होईपर्यंत हे काम करावं लागणार. नंतर तुम्ही डोळ्याने बघितली तरी संख्या वाचन करणार. अर्थात त्यासाठी तुमच्या थोडी सरावाची गरज आहे. परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा जरी आपण थोडासा विचार केला तरीही तुम्ही या ट्रिकनं कोणतीही संख्या वाचू शकता. ठीक आहे, आता बघा कशी वाचायची. काय करायचं, ही जी संख्या लिहिली आहे हिचे पहिल्यांदा 3, ही किती अंकी संख्या आहे, 1 2 3 4 5 अंकी संख्या. ठीक आहे, 5 अंकी संख्यापैकी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हिचे आपण घरं करायचे. बघा एक मोठी रेष मांडली मी आडवी मध्ये. नंतर पहिल्यांदा 3 चा कप्पा करायचा आहे एक, नंतर 2 चा कप्पा करायचा आहे आणि इथून पुढं जरी आपण जास्त संख्या अंकी संख्या शिकलो तरी 2 चे कप्पेच करायचे आहेत. मी 2 भाग पाडलेले आहेत. भाग कसे पाडलेत, इकडचा एकक दशक आणि शतक हे तुम्हाला पूर्वीच माहित आहे. हे जे 3 कलाकार आहेत एकक दशक शतक हे तुम्हाला पूर्वीच माहित आहेत. हे 2 झाले नवीन कलाकार. मग यांचे स्थान काय आहेत, 1000 आणि 10,000. मित्रांनो यांचे स्थान जरी वेगळे असले तरी आपल्याला वाचन करताना 1000 आणि 10,000 एकत्रच वाचावे लागतात. म्हणून आपण त्या दोघांना एका घरात ठेवलेले. बघा
ह्या दोघांना एका घरात ठेवण्याचं कारण काय आहे, आपल्याला वाचन करताना ते एकत्रच वाचावं लागतं. आता बघा, मग ह्या दोघांना कसं वाचायचं, 1000 आणि 10,000ला मिळून हजारच म्हणायचं. बघा बघा बरं का, मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. 1000 आणि 10,000ला मिळून हजारच म्हणायचं. मग आता आपण वाचूयात, हा जो कप्पा आहे तुमचा, ह्याच्यामध्ये ही जी संख्या आहे, तर ही किती आहे, तर 37 आहे. किती आहे, 37. मग 37ला आपण काय म्हणणार आहोत, 1000. काय म्हणणार आहोत आपण, 37ला 1000. मग बघा आता, 37,000. ठीक आहे. कारण काय, 1000 आणि 10,000चं घर आहे हे. तसं पाहिलं तर 7 हा 1000 आहे, 3 हा 10,000 आहे, आणि मग 3 10,000 आणि 7,000 मिळून 37,000 होतात. परंतु तितक्या खोलात आपल्याला लगेच जाण्याची गरज नाही. जायचंय आपल्याला त्याच्यामध्ये पण स्थानिक किमतीचा भाग ज्यावेळी येईल त्यावेळी तो घेतला जाईल. तात्पुरतं असं लक्षात ठेवा की हे 1000 10,000 जे घर आहे ते 1000, त्याला आपण 1000 म्हणूयात. मग 1000, मग किती अंक आहे या घरामध्ये, तर 37 आहे, म्हणून 37,000. आणि हे तर तुमचे जुनेच आहेत, ही तुम्ही जुनीच वाचू शकता संख्या. ही काय आहे, 548. मग 37,000 आणि 500, बघा संख्या काय झाली आपली, 37,000 हे हजारचे घर, आणि ही जी 3 अंकी संख्या, आपण हे घर 3 अंकांचं केलेलं आहे. का केलेलं आहे, तर आपण ही आपली जुनीच संख्या आहे, तुम्हाला सगळ्याला मला सगळ्यांना वाचता येते, 548, ती आपल्याला सेपरेटच वाचावं लागणार आहे. मग हजारच्या घरामध्ये 37 आहेत, म्हणून 37,000 आणि 548 संख्या झाली 37,548. बघा अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय. अशी आपण आणखी एखाद दुसरी संख्या बघू. बघा हे बघा, आता आपण दुसरी संख्या घेऊ काहीतरी. ही संख्या लिहिली, 5 अंकीच घेतलेली आहे. आपल्या मगाच्या मी सांगितलेल्या ट्रिक नुसार घर कसे करायचे, तर 3 अंकांचा हा गट झाला, नंतर हा दोघांचा गट झाला. इकडे काही असेल तर बघूयात नंतर, सध्या तर काही नाही. मग हा 3 अंकांचा तुमचा जुनाच आहे. हा 2 अंक कोण आहेत, 1000 आणि 10,000 आहेत. याला आपण एकत्रितरित्या 1000 म्हणणार आहोत, आणि ही तर तुम्हाला जुनीच माहिती आहे. मग काय होईल संख्या, ही 1000च्या घरामध्ये दोघं आहेत एकत्रित, याला काय म्हणणार आपण, 80,000. ओके, इथपर्यंत आलो, 80,000. आणि हे आपलं जुनच मॉडेल आहे, 549. 549, 80,549. संख्या वाचन करताना आपण तिचे तुकडे करायचे आहेत, तिचे भाग करायचे आहेत. एकाच नजरेत जर संख्या बघायला गेलं तर आपल्याकडून ती वाचताना चुकेल, म्हणून आपण असे तुकडे करायचे. बघा एकदा फक्त काय करा, असा भाग करून लक्षात घ्या आणि तुमच्या वहीत लिहा, म्हणजे काय होईल, तुम्हाला लक्षात येईल ते लगेच. करून घ्या, एवढं वहीत लिहून घ्या. अशा पद्धतीने आपण कुठलीही संख्याचे तुकडे करून तिला वाचू शकतो, कुठल्याही संख्येचे. मी पहिल्यांदा वाचन शिकवणार आहे, नंतर लेखन शिकवणार आहे. लेखन करताना सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला उपयोगी पडणार आहे. बघा अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही जर या पद्धतीने काम केलं तर तुमची संख्या कधीही चुकणार नाही. चला, अपेक्षा आहे तुमचं हे लिहून झालं असेल. पुढे जाऊयात आपण, आणखी 4-2 संख्यांचं वाचन घेऊयात, म्हणजे तुमचा कन्सेप्ट पक्का होईल. अशी संख्या असेल बघा, हा या ठिकाणी आता बघा, ही संख्या 4 अंकी आहे. आपण त्याचा फारसा विचारच करायचा नाही आता. 3 अंकी का 4 अंकी का 5 अंकी का 8 अंकी. आपण काय करायचं, सांगितलेल्या मूळ जी आपली ट्रिक आहे त्याच्यानुसार जायचं. पहिल्यांदा तिघ, हे जुने तिसरीतले तिघ थोडक्यात, बरोबर, यांचा गट करून द्यायचा. आणि इकडे फक्त एकच संख्या राहिली,
राहू द्या, आपल्याला काही हरकत नाही आणि पुढं पण काहीच नाही. ठीक आहे. मग आता हा एकक, दशक, शतक हे तुम्हाला पूर्वीपासूनच वाचता येत आहे. ओके. आणि इथं 1000 आणि 10,000 आहे. 10,000 तर कोणीच नाही इथं, फक्त 1000 आहे. असोत, असता तरी पण आपण ह्या दोघांना मिळून हजारच मोजत असतो. मग किती झाली ह्या घरामध्ये? 8,000. हे बघा 8,000. आणि हे आपले जुने कोण? 745. अतिशय सोप्या पद्धतीने बघा, कुठलीही संख्या असेल तर या पद्धतीनं पहिल्यांदा तिचे तुकडे करायचे आणि नंतर वाचन करायचं. मुद्दाम मी मगाशी दोन उदाहरणं 5 अंकीचे घेतले, त्यामुळे आता एक 4 अंकीचं घेतलं. ठीक आहे. आणि आता आणखीन एक बघा, काय होतं मुलांकडून बऱ्याचदा आपण जेव्हा 4 अंकी, 5 अंकी अशा 7, 8, 10 संख्या वाचतो, त्यावेळी एखादी संख्या अशी येते बघा. आणि तरी पण मुलं, तुम्हाला काही वाचता येत नाही का जुनी? येते वाचता. परंतु ते हजाराचं वाचता वाचता तुम्ही लगेच सुरू करता 9,000. त्याच्यामुळे तसं नाही करायचं. पहिल्यांदा आपल्या मूळ, मग आता ही जर संख्या त्याच पद्धतीने वाचायची म्हटलं तर काय होईल? पहिला कप्पा तिघांचा हे कर आणि पुढं तर हजारचं काहीच नाही, काहीच काही नाही. बस एवढंच फक्त जुनं. 945 एवढीच संख्या आहे. एवढीच वाचावी लागते. अशा पद्धतीने जर केलं आपण, तर आपल्याला संख्या वाचन करताना कुठलीच अडचण येणार नाही. आता राहिला विषय आपल्या 9 अंकीपर्यंतचा वाचन, बरोबर? ते करूयात आपण आता. समजा, बघा बरं का आता. समजा मी थोडंसं लहान अक्षर काढतो. लहानच काढावं लागेल आता. ही बघा, ही संख्या लिहिलेली मी. किती अंकी आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अंकी संख्या आहे. ठीक आहे. 5 अंकीवरून आपण 7 अंकीवर उडी मारलेली आहे. मग आता काय आहे? 7 अंकी संख्या आहे. घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. आपला जो मघाचा ट्रिक आहे त्याच्यानुसार जाऊयात. पहिले तिघं एकक, दशक, शतकचा एक गट करून घ्या. हे आपले जुने आहेत. त्यानंतर 1000 आणि 10,000चा एकत्र करून घ्यायचा. नंतर लक्ष आणि दशलक्षचा एकत्र करून घ्यायचा. कोटी तर आपल्याकडे कोणीच नाही. वाचन करायचंय आपल्याला आता, बरोबर? ह्याची काहीच वरती काही लिहिण्याची गरज नाही. हे तुम्हाला सगळ्यांना येतंय. मग हे काय? हे 1000 आणि हे लक्ष. बस. आता इतके जर घरं पाडले आपण त्या संख्यांचे, तर लगेच आपण याचं वाचन कसं लिहू शकतो? चला, हे बघा. यांचं वाचन कसं करू शकतो आपण? पहिल्यांदा वाचन करताना कधी पण मोठ्या घराकडून लहान्या घराकडे वाचन करायचं. असं नाही करू शकत, कोणी शोध नाही लावू शकत. 583 आणि नंतर 74,000 असं नाही. मोठ्या घराकडून लहान घराकडे वाचन करत जायचं. अर्थातच उजवीकडून डावीकडे जाताना संख्येमध्ये मोठमोठे स्थानं तयार होतात. मोठमोठ्या स्थानांकडे आपण जातो. मग आता सुरुवात कशी करायची? एकक, दशक, शतक, 1000, 10,000. 1000, 10,000ला 1000 म्हणूयात. लक्ष, दशलक्षला लक्ष म्हणूयात. परत कोटी, दशकोटी आला तर त्याला कोटी म्हणूयात वाचन करताना. आणि तसंच म्हणायचं आहे. तशीच पद्धत आहे. मग आता इथं काय आहे? 8 आणि 2. लक्ष आणि दशलक्ष यांना आपण एकत्र मोजणार आहोत. 2चा घर आहे हे. हे 2चं घर, हे 2चं घर. पहिलं घर 3चं करायचं आहे. ठीक आहे. मग आता काय होईल? लक्ष ही किती संख्या आहे? 2 अंकी संख्या तुम्हाला सगळ्यांना वाचता येते. मग ही 28 आहे. तर काय होईल? 28 लक्ष. बघा, लक्ष कुठून आलंय? तर तुम्ही जे घर केले त्याच्यामध्ये लक्षमध्ये हे अंक आले, म्हणून 28 लक्ष. आता पुढं काय? हे 7 आणि 4 हजारच्या घरामध्ये आहेत. याला आपण एकत्रितरित्या हजारच म्हणत असतो. मग काय? 74,000. बघा, लक्षच्या घरात 28 आले, मग 28 लक्ष. 74,000 आणि हे तर आपले जुनेच कोण? 583. बघा, अतिशय आपण सोप्या पद्धतीत संख्येचे तुकडे करायचे. 3, 2, 2, 2 असेच घर करत चालायचे भाग. मग पहिले 3 एकक, दशक, शतकचा मिळून, दुसरे 2 1000, 10,000, तिसरे 2 लक्ष, दशलक्ष, नंतरचे 2 कोटी, दशकोटी. या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला आरामात संख्या वाचता येते. अर्धा मिनिट देतो तुम्हाला. पटकन ही संख्या अशा पद्धतीत घर करून अंकात आणि अक्षरात खाली लिहून घ्या.
बऱ्याचदा काही मुलांना असं वाटतं की आता समोर हे सोपं आहे, परंतु थोडासा तास, दीड तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस गेले की पुन्हा आठवत नाही कशी ट्रिक होती ती. त्याच्यामुळं लिहून घ्या. काल क्लास संपल्यानंतर आपल्या ग्रुपवर मी 25 प्रश्नांची एक पीडीएफ टाकली होती. काल झालेल्या आपल्या क्लासवर आधारित. अपेक्षा आहे की सर्व पालकांनी ती आपल्या मुलांकडून तो स्वाध्याय सोडून घेतला असेल. आपल्याला जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे. पालकांनी त्या थोडंसं ह्या 1 तासामध्ये आपल्या मुलांसाठी 6 ते 7 हा वेळ थोडासा राखून ठेवला पाहिजे. ठीक. आता आपण आणखी 2-4 संख्यांचं वाचन घेऊयात अशा प्रकारे बघा. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही हे बघा. आता समजा अशी एक संख्या दिली आपण. ठीक आहे. आता ही संख्या किती अंकी आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अंकी संख्या आहे. ठीक आहे. 9 अंकी संख्या आहे. बघा आपण 10 मिनिटापूर्वी 3 अंकी संख्या वाचत होतो. आता आपण 9 अंकी संख्येवर गेलो. हरकत नाही, असू द्या. काही मुलांना थोडंसं जडही वाटेल सुरुवातीला, पण हरकत नाही. काय आहे? आपले घरं पाडून घ्या. पहिल्यांदा मी काय सांगितलं? जुने तिघं. हे झाले तुमचे जुने तिघं. त्यानंतर दोघं, दोघं. ठीक आहे. आता जाऊयात. याचं काहीच तुम्हाला मी शिकवण्याची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी 3 अंकी संख्या वाचता येते. एकक, दशक, शतक नंतर हजार, 10,000चा हजार, लक्ष, दशलक्षचा लक्ष, कोटी, दशकोटीचा कोटी. बघा. आता मला वाटतं ही संख्या आपण खाली अक्षरामध्ये लिहून घेऊ शकतो. कशी? पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे वाचायची संख्या. मग काय? कोटी. मग किती आहे ते? 98. 98 पण काय? हे 98 काय आहेत? तर हे कोटी. त्यानंतर पुढचे हे दोघं एकत्र वाचायचे, कारण ते एका घरात घातलेत आपण आणि कायम एकाच घरात आहे. मग 45 काय आहेत? तर लक्ष. पंचेचाळीस लक्ष. त्यानंतर हे दोघं एका घरात आहेत. ते कोण घर कोणाचं आहे? तर हजार. मग 10,000. आणि हे आपले जुनेच ओळखीचे 548. बघा काय आली संख्या? 98 कोटी 45,000 सॉरी 45,10,548. 9 अंकी संख्या होती. खूप मोठी वाटत होती. आपण तुकडे तुकडे केले. आपलं काम सोपं झालं. लिहून घ्या अर्ध्या मिनिटामध्ये फक्त. बघा मी लिहिताना फक्त हजार, लक्ष आणि कोटी या 3च घरामध्ये स्थानांचे नाव लिहिलेत. 548 मध्ये लिहिलेच नाही, कारण तुम्हाला ते माहिती. एक सूत्र कायम लक्षात ठेवायचं. घरं करताना, कप्पे करताना, फोड करताना 3, 2, 2, 2, 2 काय असेल तेवढं 2, 2 चालायचं नंतर. फक्त पहिलं घर 3 ठेवायचं. ठीक आहे. लिहून झालं असेल तुमचं. पुन्हा एकदा रिवाइज करतो. 3, 2, 2, 2. हे 2,000चे, हे 2 लक्षचे, हे 2 कोटीचे. अशा पद्धतीत आपण कुठलीही संख्या वाचन करू शकतो. आता थोडस आणखी एकच मी वाचनाचं घेणार आहे. त्यानंतर आपण संख्या लेखनाकडे जाणार आहोत. फक्त एकच वाचनाचं घेणार आहोत. ते पण तुमच्या मनात कुणाच्या जी शंका असणार आहे
ती मला माहिती आहे, म्हणून तशा प्रकारचं आपण घेणार आहोत. हे बघा, ठीक आहे. संख्या किती अंकी दिसते? 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, असू द्या, हरकत नाही. आता आपण जसं मगाशीपासून मी सांगितलंय तुम्हाला, त्याप्रमाणे या संख्येचा आपण कप्पे करूयात. कप्पे म्हणजे काय? 1 2 3 1 2 1 2 1. ओके. आता काय होईल कप्पे केल्यानंतर? इथून सुरुवात करूयात. हे आपले जुने आहेत. त्यानंतर हे घर कशाचं आहे? एकक दशक. हे हजार आहे. हे दोघं लक्षचे आहेत आणि हे दोघं कोटीचे आहेत. ठीक आहे. आता आपण वाचन करूया. मग पहिल्यांदा 15 आहेत इकडं. किती आहेत? 15. मग 15 कोटी. लक्षच्या घरामध्ये 2 अंक आहेत बघा, 0 4. मग काही मुलांना असं वाटतं की ह्याला काय म्हणावं? काही मुलं उलट वाचतात 40. काही गरज नाही. 0 आणि 4 जर असा असेल कुठंतरी लिहिलेलं रस्त्याने जाताना, तर तुम्ही याला काय म्हणणार आहेत? 4च म्हणणार आहेत. इथं पण त्याला 4च म्हणायचंय आपण. मग त्याला आपण काय म्हणणार आहोत? 4. आणि अर्थात त्याचं घर काय आहे? लक्ष. मग 4 लक्ष. ठीक आहे. 4 लक्ष परिणाम. आता 1000 मध्ये जाऊया. पुन्हा नवीन तोच प्रश्न. 1000च्या घरात तर दोघं शून्य आहेत. जर दोन्ही शून्य आहेत तर आपल्याला इथं शून्य म्हणायची गरज नाही. नाहीतर एखादा असा शोध लावू शकतो. मग आता चला 0,000 म्हणूयात. मला सांगा 0,000 म्हणजे काय? काहीच नाही. मग काहीच नाही म्हटल्यानंतर लिहायची गरज आहे का अक्षरीमध्ये? काहीच लिहायची गरज नाही. अक्षरीमध्ये ज्याला किंमत नाही ती गोष्ट लिहायची गरज नसते. मग 0,000 असं लिहायची गरज नाही. ह्याला दोन्ही पण शून्य. हा, इथं जर 5 असते तर आपण म्हटलं असतो 5,000. इकडून 5 असते तर म्हटलं असतो 50,000. परंतु तसा काही प्रकार इथं नाहीये. 0 0 आहेत म्हणून ह्याला आपण काहीच लिहायची गरज नाही. पुढे आपले नेहमीचे तिघ आहेत. आता नेहमीचे तिघ आहेत, परंतु ही संख्या 3 अंकी आहे. कारण इकडचे अंक भरलेले आहेत. हिला आपण एकक दशक शतक जर 3 अंकीमध्ये असेल तर ही संख्येला आपण काय म्हणणार आहेत? हिचा शतक 0 आहे, म्हणजेच हे 15 आहेत. मग ते तिथं फक्त तसेच आपण 15 लिहायचे आहेत. संख्या काय झाली? 15 कोटी. हे बघा 15 कोटी. 4 लक्ष. हे बघा 4 लक्ष. 1000 आलंच नाही याच्यामध्ये. कारण काय? तर 1000 स्थानी कुठलाही अंक या संख्येमध्ये नाही. आणि 15 शतक सुद्धा नाहीये. 15चे शेवटचे ते 15 आले बघा. ही संख्या तुम्ही लिहून घ्या. ही तुमच्या गोंधळ मिटण्यासाठी, कन्फ्युजन मिटण्यासाठी महत्वाचं उदाहरण घेतलंय मी. हे लिहून घ्या वहीमध्ये. जर त्या स्थानामध्ये अंकच नसेल तर ते स्थान लिहायची गरज नाही. अशा प्रकारे जर आपल्याला कुठली संख्या आली कागदावर, परीक्षेत, पेपरमध्ये, तरी आपण 0 मिनिटामध्ये त्या दिलेल्या संख्येचे फटफट फटफट उभ्या रेषा मारून भाग पाडू शकतो आणि वाचन करू शकतो. असे जर 10-20 उदाहरणं तुम्ही सोडवले तर तुम्ही 9 अंकीपर्यंतच्या संख्या आरामात कुणाला पण कोणी दिल्या तरी आरामात वाचू शकता. आपल्या पुन्हा एकदा सांगतो बघा, आपल्या 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 5 अंकीपर्यंत आहे. परंतु तुम्हाला मी जास्तीची माहिती दिली आहे, कारण तुम्ही जास्तीची बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तुमचं लिहून झालं असेल. आपण 9 अंकीपर्यंतच्या संख्यांचं वाचन गेल्या 30-35 मिनिटापासून शिकलेलो आहोत. आता लेखन करायला आपल्याला तितका वेळ लागणार नाही. का नाही वेळ लागणार तर सांगतो बघा. आपला जो मूळ कन्सेप्ट आहे वाचन करताना 3 2 2 हाच आपल्याला लेखन करताना पण अंमलात आणायचा आहे. कसा? आता बघा, मी काय करतो माझ्या वहीवर किंवा माझ्या बोर्डवर पहिल्यांदा लिहून ठेवतो बघा. ही तिघ जण कोण कोण आहेत? हे तिघ जण. एकच मिनिट फक्त. एकक दशक शतक. बरोबर. यांचं एक घर करून ठेवतो 1000 10,000. यांचं एक घर करून ठेवतो लक्ष दशलक्ष. यांचं एक घर करून ठेवतो कोटी दशकोटी. यांचं एक घर करून.
इकडचं आणखी जास्तीचे पण घर असतात किंवा जास्ती पण संख्या मोजता येते याच्या पुढं, परंतु तुमच्या कडून तेवढं काही अपेक्षित नाही. ठीक आहे. असं घर जर आपण करून ठेवले, ही सुरुवातीच्या काळात बरं का घर हे. आता तुम्ही पहिल्यांदा शिकताय ना, तुम्हाला ट्रिक सांगतोय. नंतर तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. नजरेत जरी संख्या बघितली तरी तुम्ही फटकून वाचून टाकणार. ठीक आहे. आता एक संख्या बघा, समजा आपल्याला लिहायचे 25,217. किती लिहायचे? 25,217. अर्थात 1000 10,000ला आपण हजार म्हणतो, लक्ष दशलक्षला आपण लक्ष म्हणतो, कोटी दशकोटीला आपण कोटी म्हणतो. ठीक आहे. आता 25,217 ही संख्या लिहायची आहे. आता मी वरती लिहितो अगोदर संख्या, अक्षरी लिहितो हा. अक्षरी लिहितो इथं मी 25,217 अशी संख्या मला लिहायची आहे. परीक्षेमध्ये मला असा प्रश्न आलाय की खालीलपैकी कोणती संख्या 25,217 आहे किंवा 25,217 तुम्ही कशी लिहाल किंवा वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी संख्या आली. ठीक आहे. आता आपल्याला लिहायची आहे 25,217. 25,000 किती हजार आहेत? तर 25,000 आहेत. माझं हजारचं घर कुठं आहे? तर इथं आहे. मग इथं मी 25 लिहायचे आहे. कारण मला माहित आहे हजारच्या घरामध्ये 2 अंक यायला पाहिजेत. 25,000 बोललेत. 25 ही 2 अंकी संख्या आहे. माझे घर भरलेले आहेत हे 2. 217 हे माझे जुने आहेत. 217 बघा संख्या तयार झाली. 25,217 अतिशय सोप्या पद्धतीने संख्या आहे बघा. 25,217 का? 25,000 आहेत. आपण वाचन करताना जसं बघितलं 1000 आणि 10,000ला हजारच बोलतो, तिथं 25,000 घेतले. लक्ष दशलक्ष कोटीचं काहीच आलं नाही आपल्या उदाहरणात. ते नुसते जास्तीचे घर मी आखून ठेवलेत, ते पण आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा मी सोपं घेतलंय तुम्हाला. मग हजारच्या घरामध्ये 25,217 पटकन 1 मिनिटामध्ये लिहून घ्या असा घरी. असे घर करून लिहून घ्या म्हणजे ट्रिक लक्षात राहते. कारण कालांतराने आपल्याला पहिल्यांदा वाटतं, समजल्यानंतर आपले जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये ती गोष्ट अशी तात्पुरत्या स्वरूपात साठवली जाते, नंतर तिचं विस्मरण होत असतं. तर त्यावेळेस आपल्या समोर वही असणं गरजेचं आहे. संख्या वाचन असो किंवा लेखन असो, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 3 2 2 2 हे 3 हे 2 हे 2 हे 2 असं. ठीक आहे. आता मी पुढचं लिहितो बघा. मी काय करतो, खाली कप्पे परमनंट टाकून ठेवतो आता थोडेसे. एकक, दशक आणि शतक हे आपले जुने. ठीक आहे. इथं 1000, 10,000 हे आपले हजारचे. लक्ष, दशलक्ष हे आपले लक्षचे. बरोबर. आणि कोटी, दशकोटी हे आपले कोटीचे दोघं. ठीक आहे. आता हा तक्ता मी असा परमनंट टाकून ठेवतो. तुमच्याकडे पण संख्या लिहिताना हा तक्ता परमनंट असू द्या. आता मला संख्या लिहायची आहे 17,22,139 बघा. 17,22,100 बोर्ड थोडासा छोटा असल्यामुळे मला अडचण येते थोडी. 17,22,139 ही संख्या जर आपल्याला अक्षरी दिली असेल, ती जर आपल्याला लिहायची असेल, तर बघा आपण आपले घर तयार ठेवावेत. लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. 17 लक्ष किती लक्ष आहेत? 17 लक्ष. माझं लक्षचं घर कुठे आहे? इथं आहे. 17 आहेत. इथं 2 अंक यायला पाहिजेत ह्या घरामध्ये. 17 ही 2 अंकी संख्या आहे. माझं काम झालेलं आहे. 17 लक्ष. 22,000 हजारच्या घरात मला 2 अंक पाहिजेत. मग काय?
किती हजार आहे? 22. 22 ही दोन अंकी संख्या असते. तुम्ही हजारच्या घरात 22 लिहून घ्या. आणि 139 हे आपले जुनेच आहेत. 139. बघा, फक्त या ट्रिक मध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सर्वात मोठं घर कोणतं आहे? हे आहे. मग इथून इकडचे सगळे घर भरलेले असावेत. सगळ्या स्थानावर संख्या असाव्यात. अर्थात तुम्ही म्हणाल सर संख्या तर आल्यात मग त्या स्थानावर, परंतु मी तुम्हाला नंतर असे उदाहरण दाखवणार आहे की तिथं काय लिहावं हेच आपल्याला समजत नाही. पुढच्या उदाहरणात बघूयात आपण. सध्या हे उदाहरण बघा. 17 लक्ष, लक्षच्या घरामध्ये 2 अंक यायला पाहिजेत, हे दोघं आलेत. 22,000, हजार मध्ये आपले 2 घर असतात. 22 दोन अंकी संख्या आली आहे. 139 तर जुनेच आहे. ठीक आहे, लिहून घ्या ही संख्या. मी वरती अक्षरे लिहून दिली अगोदर उदाहरणामध्ये, फक्त ती आपल्याला लेखन. आता मी इथं कप्पे करून लिहिली. तुम्हाला वही पुस्तकात जेव्हा विचारली जाईल ऑप्शन मध्ये, तर तुमची ही संख्या इथं कप्पे, आता मी पहिल्यांदा आपल्याला लिहिण्याचं शिकण्यासाठी केलंय, तशी संख्या कशी होईल मग? आता ही 17,22,139. तुम्ही जेव्हा ट्रेंड होता तेव्हा तुम्ही ही संख्या अशी लिहिणार आहात बघा. 17,22,139. पटकन लिहून घ्या. ठीक आहे, दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. ठीक आहे, कुठं दुसरी संख्या घेऊयात आपण बघा आता. 5,09,00,000 समजून घ्या. हे थोडस वेगळं आहे. तुमच्या सगळ्या शंका कुशंका दूर होण्याच्या दृष्टीने मी तशा प्रकारचे उदाहरण घेत आहे. बघा, संख्या काय आहे? 5,09,02,01. 5,09,02,01 ही संख्या लिहायची आपल्याला. चला आपण संख्या लिहूयात. आपलं घरा कप्पा तयार आहे. संख्या लिहिताना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला याच कप्प्याचा, याच घराचा, याच चार्टचा आधार घ्यावा लागणार आहे. तुम्ही त्यामुळे जर तुम्हाला चुकायचं नसेल, सोपे 2 मार्क घालवायचे नसतील, तर ओव्हर कॉन्फिडन्स, एक्स्ट्रा टॅलेंट आहोत असं समजून जाऊ नका. सुरुवातीच्या काळात हे करा. एकदा नजरेचा आवाका वाढल्यानंतर तुम्ही आपोआपच संख्या नजरेने ओळखणार आहात. ठीक आहे. 5 कोटी. चला, कोटीचं घर कुठे आहे? कोटी किती आहे? तर 5 आहे. कोटीचं घर कुठे आहे? इथं आहे. किती घरं असतात? 2 असतात. मग 5 ही जर संख्या लिहायची ठरली आणि 2 अंकात लिहायची ठरली, तर मला अशीच लिहावी लागेल, 05. बरोबर. ती जर उलटी लिहिली तर 50 होईल. आपल्या उदाहरणामध्ये 50 कोटी नाही. मग 5 जर 2 अंकात लिहायचे म्हटले तर 05. ठीक आहे. नंतर काय? 9 लक्ष. लक्षचं घर आहे. किती आहे? 9 लक्ष आहे. बघा, आता इथं सगळ्यात मोठी चूक होत असते आपली. 9 लक्ष. घर किती आहेत? लक्षामध्ये किती संख्या पाहिजेत? किती अंक पाहिजेत? 2 अंक पाहिजेत. आपल्याला तर किती दिलेत? 9 लक्ष. मग 9 ही संख्या 2 अंकामध्ये कशी लिहावा? 2 अंकी करून कशी लिहावं लागेल? तर 0,9. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात मोठं घर हे आहे, म्हणून इथून इकडचे सगळे घर भरलेले असावेत. मग एखादा म्हणा सर आपण हे कोरच ठेवू नये इथं आणि नुसतं 9 लिहू, तर तुमचं ते नंतर संख्या वाचताना तुम्हाला लक्षात येईल बघा, ते चुकून जाईल. तसं करायचं नाही. इकडून इकडचे सगळे घर भरले पाहिजेत. इथं 9 लक्ष आले पाहिजेत. मग मला 2 अंकामध्ये 9 लिहावं लागतील. 2 अंकामध्ये 9 लिहायचे म्हटले तर 0,9च लिहावे लागतील. आता 9 लक्ष झाले, बरोबर. आणि पुढे काय आहे? हजार तर काहीच नाही. 201 आहे. 201 कुठे लिहित असतो आपण? हा आपला जुना ओळखीचा मित्र, इकडचं घर सगळ्यात मोठं, 201. आणि मग राहिलं हे मोकळं, हजार काहीच नाहीत. मग मोकळं सोडून चालेल का? अजिबात नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सगळ्यात मोठं घर हे आहे. इथून इकडचे सगळे घर उजवीकडचे भरले गेले पाहिजेत. मग हजार काहीच नाहीये आणि 2 अंक असतात हजारला. काहीच नाही, 2 अंक म्हणल्यावर 2 शून्य ठेवून द्या. बघा, 5,09,201 ही संख्या अशा पद्धतीत लिहितात. आणि जर तुम्ही हे शून्य लिहिले नसते तर काय तयार झाली अशी तुमची संख्या? बघा,
हे 5 लक्ष आणि इथं 9,000 आणि 201 अशी झाली असती. म्हणजे हे 59,201 वाटले असते. म्हणजे हे तुमचं चुकलं असतं. म्हणून काय करायचं आहे, ह्या कप्प्या करत असताना घरं सगळे भरले पाहिजेत. हे घर भरलं, ह्या घरात संख्या आली, याचा अर्थ असा आहे की कोटीपासून तर एकक पर्यंत सगळे घरं आपले फुल झाले पाहिजेत. मग जिथं संख्या येणार नाही, तिथं आपण 0 लिहून द्यायचं. ठीक आहे? हे उदाहरण लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्या. एखादा असं म्हणल, ते 0 लिहायची काय गरज आहे मग तिथं? अजिबात नाही. या पद्धतीने जर तुम्ही संख्या लेखन वाचन केलं, तर कशीही संख्या येऊ द्या आणि कितीही अवघडात जाऊ द्या, अजिबात तुम्ही चुकणार नाहीत. ठीक आहे. बरेच मुलं म्हटले झालंय. पुढे जाऊयात आपण. आणखी फक्त एकच संख्या घेऊ आणि त्यानंतर आपण एमसीक्यू कडे जाऊयात. उदाहरण बघूयात. ठीक आहे. पुढची संख्या बघा. एकदम म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी चुका होणार आहेत, तशी उदाहरणं मी घेतोय. हे अशी एक संख्या दिलेली. 17,02,00,000 अशी संख्या आहे. काय आहे संख्या? 17,02,00,000. आता काही जण ज्यावेळी 4चा आधार घेत नाही, ती संख्या कशी 17,00,00,000 त्यांच्या मनातच चालू असतो कोटी वगैरे. 17,00,00,002 हे असे लिहितात. हे काय 17,00,02,00,000 असतात का? हे उदाहरणं मी बघितलेले बघा. मी वर्गामध्ये बघितलेले आहेत. म्हणजे पूर्वीचा मोठा अनुभव आहे माझा. त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. असे लिहितात. त्यांच्या नजरेत असतात हे 17,00,02,00,000. जेव्हा तुम्ही बघता, मी बघतो, मी म्हणतो हे तर 172 आहेत. मग ते म्हणतात, "हां, 172च आहे." असं होतं. म्हणून आपण काय करायचं? 4चा आधार घ्यायचा. चला चार्टकडे जाऊयात. 17,00,00,000. कोटीचं घर कुठं आहे? इथं आहे. 2 अंकी संख्या पाहिजे मला इथं. 17 ही 2 अंकीच आहे. अडचण नाही. 17,00,00,000 आणि पुढं काय आहे? 2. फक्त 2. सिंगल, एकक 2. हा कुठं येईल 2? मध्ये लक्ष काही नाही, मध्ये हजार काही नाही, बाकी काहीच नाही. शेवटच्या घरात 2 येईल. 2 जर लिहायचा म्हटलं तर तो 3 अंकामध्ये लिहावा लागेल मला या घरात. 2 ही संख्या जर 3 अंकीत लिहायची असेल तर इकडून 2 शून्य द्यावे लागतील. ह्या गोष्टी आपण शिकून घ्यायच्या आहेत. पलीकडून 2 दिले शून्य तर ते 200 होतील. मग इथं 3 घरात मध्ये 002 झाले. ठीक आहे. आता मधलं काय? मधलं सगळं दुकान मोकळं राहिलंय. मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यात मोठा अंक हा आहे. इथपर्यंत सगळे घरं भरलेले पाहिजेत. मग इथं काय आहे? लक्ष काहीच नाही. 2 घरं असतात लक्षमध्ये. बघा चूक होऊ शकते. 1 देऊ शकता शून्य तुम्ही हां. 2 घरं असतात हे 2 शून्य. 1000 मध्ये काहीच नाही हे 2 शून्य. हे झाले तुमचे 17,02,00,000. बघा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा जास्त सोप्या पद्धतीनं 7, 8, 9 अंकी संख्या शिकवल्या जाऊ शकतात. ठीक आहे. एवढं एक उदाहरण लिहा आणि आपण मग बहुपर्यायी प्रश्नाकडे जाणार आहोत. 17,02,00,000. ज्यावेळी तुम्हाला प्रश्न दिले जातील आणि उत्तर मागितलं जाईल त्यासाठी तुम्ही चॅट बॉक्सचा उपयोग करायचा आहे. बरेचसे मुलं झालं किंवा काय ओके वगैरे त्याच्यासाठी उपयोग करायचा नाहीये. कारण त्याने तुमचं लक्ष शिकवण्याकडे कमी आणि ते टाइप करण्याकडे, लिहिण्याकडे जास्त जात असतं. बघा फक्त 8 ते 9 अंकी संख्यांचं वाचन लेखन याच्यावर आपण जवळपास 50 मिनिटे घातलेली आहेत. खूप महत्त्वाची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. कप्पे करून संख्या वाचणं आणि कप्पे करूनच संख्या लिहिणं. ठीक आहे. आपण 1-2 प्रश्न घेऊयात आता याच्यावर आधारित. लिहून झालं असेल तुमचं मे बी.
25,525 ही संख्या अंकात कशी लिहाल? अर्ध्या मिनिटामध्ये उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन नंबर सांगायचे आहेत. आता खरा चॅट बॉक्सचा उपयोग करायचा आहे. 1 2 3 4 याच्यापैकीच एक उत्तर द्यायचं आहे. संख्या लिहून दाखवण्याची गरज नाही. बऱ्याच जणांनी 3 नंबर ऑप्शन दिलंय, कोणीतरी 1 नंबर दिलं होतं आत्तामध्ये. ठीक आहे, असू द्या. अतिशय सोपा प्रश्न होता. आपल्याला विचारलं होतं 25,525 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता मला रफ काम करायला जागा नाही इथं, तरी पण मी थोडंसं काम करतो. मला माहित आहे तुम्ही सगळ्यांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. मग आपण काय करूयात, आता कसं करायचं, ही संख्या आपण अंकात लिहून बघितली पाहिजे. कशी लिहिली पाहिजे? तर आपले 3 घरं केले पाहिजे. एकक, दशक, शतक. बघा इथं खूप चांगलं आपलं हे रफ वर्क आहे. ठीक आहे, हे 3 घरं 1000, 10,000चे. मग काय 25,000 आणि 525 अशी संख्या कोणती आहे? तर अर्थातच ही आहे आपला ऑप्शन नंबर 3. आपण पर्यायाकडून जायचं नाही. बघा, पर्यायाकडून गेलं तर तुम्हाला 1 2 3 4 संख्यांचं वाचन करावं लागेल. 4 संख्यांचं वाचन करताना तुमचा 1 मिनिट जाईल. असं जर केलं, 1 मिनिट तुम्हाला आहे या प्रश्नासाठी, परंतु हा सोपा प्रश्न आहे. याच्यातनं जर तुमचा वेळ वाचला तर तुम्ही इतर अवघड प्रश्नासाठी तो वापरू शकता. म्हणून पर्यायाकडून जाण्याची गरज नाही. संख्या तुम्हाला लिहिता येते. पटकन असे घरं करून संख्या लिहा. ही कोणती संख्या होती? तर ही होती. पटकन उत्तर देऊन मोकळे व्हा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातो मी. थोडासा अवघड प्रश्न. अवघड म्हणजे 2 कामं करावी लागतील त्याच्यामध्ये. $27,500 कसे लिहाल? आता इथं तुम्हाला थोडंसं तुमचं जास्तीचं ज्ञान तपासलं जाणार आहे. जास्तीचं ज्ञान म्हणजे इन द सेन्स कसं, की तुम्हाला अर्धा पाव, पाऊण या संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. पप्पा मी सांगू? हा, किती नंबर ऑप्शन सांग? 2. ठीक आहे, 2. तिनं 2 सांगितलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे, बऱ्याच मुलांनी म्हणण्यापेक्षा सर्वांनीच जवळपास बरोबर उत्तर दिलेलं आहे. 27,500
कसे लिहाल? 27,500 म्हणजे काय? 27,000 पूर्ण आणि अर्धा हजार जास्तीचा. ठीक आहे. अर्थात तो घटक आता नाहीये आपला. तुम्हाला अर्धा, पाव, पाऊण, अपूर्णांक वगैरे तुमचं झालेलं आहे थोडंसं. तरी पण तुम्हाला सांगतो 27,500 म्हणजे काय? 27,000 पूर्ण आणि वरती अर्धा हजार. 27,000 पूर्ण. मग मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं शिकवेल? 27,000 बोलले, जरी तुम्हाला परफेक्ट 27,500 लिहिता येत नसतील, तरी पण काय? तर 27,000 पूर्ण तर आहेत आणि वरती अर्धा हजार आहे. मग 27,000 पूर्ण ही संख्या आहे का? नाही, ही तर छोटी आहे. हा बरं आहे. ही तर 275 आहे. राहिलं या दोन्हीपैकी फक्त. मग इथं 27,500 आहेत, इथं 27,250 आहेत. मग आपल्याला जर 27,500 म्हटलं, तर काय होईल? 27,000 पूर्ण आणि अर्धा हजार. अर्धा हजार म्हणजे 500 असतात की 250 असतात? निश्चितच 500 असतात. हे उत्तर बरोबर. हा ऑप्शन पण आपला कट होईल. अशा प्रकारे आपण बऱ्याचशा उदाहरणं अशी असतात की त्याचं परफेक्ट उत्तर जरी आपल्याला माहित नसेल, तरी सुद्धा आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले पर्याय जे आहेत, ते कट करून उत्तर शोधता येतं आपल्याला. ठीक आहे मित्रांनो. 2-3 आपण उदाहरण घेतलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही उदाहरणं अशी असतात, की मिक्स उदाहरणं असतात बघा. मिक्स म्हणजे कसे? आता ह्याच्यावर आधारित आता मी तुम्हाला फक्त 1-2 मिनिटात सांगतो. कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात बघा. कालचा आणि आजचा माझा जो उपघटक होते 2, या 2 उपघटकावर कशा प्रकारची उदाहरणं विचारले जातात, हे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये साधारणपणे खालील संख्या अक्षरात कशी लिहाल, खालील संख्या अंकात कशी लिहाल, खालीलपैकी अमुक-अमुक संख्या कोणती, खालील संख्येचे वाचन कसे कराल, त्यानंतर आणखीन उपप्रश्न म्हणजे पुढे जाऊ शकता तुम्ही काय स्थानिक किमती, दर्शनी किमती किंवा खालील अंकांपासून हा जो पहिला घटक आहे संख्याज्ञान, ह्याच्यामध्ये 8 उपघटक आहेत. त्याच्यापैकी काल आणि आज मिळून मी तुमचे 2 उपघटक संपवलेले आहेत. माझ्याकडे नियोजनाप्रमाणे हे 2च उपघटक होते. त्यामुळे मी पुढच्या घटकावर ओव्हरलॅपिंग करणार नाही. परंतु तरीही तुम्हाला जाता-जाता ओळख करून देतो. यानंतर पुढचे जे घटक आहेत, या घटकामधले उपघटक म्हणेल मी. मग काय? त्या अंकांची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप, त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या बनवणं, त्यानंतर दिलेल्या अंकापासून लहानात लहान, मोठ्यात मोठ्या संख्या बनवणं, संख्येचा लहान मोठेपणा, त्यानंतर 1 ते 100 संख्येवर आधारित प्रश्न. मग त्याच्यामध्ये तर खूप मोठी व्हरायटी आहे बघा. काय, की काय 3 अंकी सर्वात मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान संख्या वजा केली तर काय येईल? 2 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आणि 1 अंकी सर्वात मोठी सम संख्या यांचा गुणाकार किती येईल? खूप म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाहीत. इतक्या प्रकारचे उदाहरणं त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर एक कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर अतिशय व्हास्ट असा मोठ्या आवाका असणारा हा घटक आहे. परंतु कठीण अजिबातच नाही. याच्यामध्ये एकूण तुम्हाला कालच सांगितलं मी, जवळपास 8 प्रश्न या घटकावर विचारले जातात आणि निश्चितच मी काल आणि आज मिळून जो उपघटक शिकवलेला आहे, त्याच्यावर 1 प्रश्न हमखास विचारला जातो. म्हणजे मी तुमची 100 मार्कापैकी 2 मार्काची तयारी काल आणि आज करून घेतलेली आहे. अपेक्षा अशी आहे, की तुम्हाला सगळ्यांना हा घटक समजला असेल. निश्चितच तुम्ही सर्वजण शिष्यवृत्ती परीक्षा 2027 मध्ये हा घटक चुकवणार नाहीत. कालपासून आपण काल आणि आज मिळून हा जो घटक समजावून घेतला, चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. यापूर्वीही गेल्या 3 वर्षापासनं या मिशन आरंभच्या परीक्षेमध्ये 5वीच्या वर्गावर ऑनलाईन क्लास घेताना गणिताचेच काही घटक मी घेतले होते. काळ, कामयोग वगैरे सर्व घटक घेतलेले आहेत आणि यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा 4थीला आल्यामुळं कालपासून जे तास सुरू झालेले आहेत, तर निश्चितच पहिलाच दिवस ओपनिंग ही कायमच माझ्याकडे असते. 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना माझ्या परीनं सर्वोत्कृष्ट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला सर्वांना हा घटक आवडला असेल. या घटकावर आधारित मी थोडीशी तुम्हाला काल 25 प्रश्नांचा दिला होता एक असाइनमेंट. आजही तुम्हाला काही प्रश्नांची मी असाइनमेंट देणार आहे.
पालकांनो, तुम्हाला एक आवाहन करतो की खूप नामी संधी, खूप चांगली संधी जिल्हा परिषदने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गोरगरीब तळागाळात, खेड्यापाड्यात राहणारे आपले जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. साहेबांनी काल सांगितलंय 10,000 हजार रुपये भरून पण अशा पद्धतीच्या आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. इथं मोफत उपलब्ध झालंय. सर्वांनी याचा लाभ घ्या. या ठिकाणी मी माझे 2 उपघटक संपवतोय. उद्याच्याला तुम्हाला नवीन उपघटकाला नवीन शिक्षक मार्गदर्शन करतील. थांबूयात दैवळ सर. धन्यवाद पागिरे सर. वास्तविक पाहता 5 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन हा आपला उपघटक होता, परंतु आपण अगदी 9-10 अंकी संख्यांपर्यंत वाचन आणि लेखन आपण विद्यार्थ्यांना शिकवलंय. आपले पुनश्च एकदा धन्यवाद. आणि काल सुरुवातीलाच मी जे सांगितलं होतं की तुमची शिकवण्याची जी शैली आहे ती सोपी आणि ओघवत्या भाषेत आहे, त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज आलाच असेल. असेच आपलं मार्गदर्शन पुन्हा मला मिळावं अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि निश्चितच या महिन्यात पुन्हा एकदा 1-2 तास तुम्ही आम्हाला द्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. आणि उद्या ठीक 6 वाजता श्रीमती शीतल झरेकर मॅडम या गणित विषयावरच आपल्या सर्वांसाठी संख्याज्ञानावर आधारितच अंकांची दर्शनी आणि स्थानिक किंमत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ठीक आहे, आपण थांबूयात आज. उद्या 6 वाजता सर्वांनी जॉईन व्हायचे. आणि सर्वांनी क्लास संपल्यानंतर लेफ्ट व्हायचे न विसरता.